फ्रेश काय करतो? नारळ काढतो. कशासाठी? टेपरासाठी. वाव, असा पाहिजे नारळ टेपरातला. बघा असा शाईन दिसते तुम्हाला, असा ओला नारळ पाहिजे. टेपरातसाठी आम्ही जे दूध काढतो ना नारळाचं, त्याला असा पाहिजे नारळ भाजीचा. अशा नारळाचं जेव्हा आपण दूध काढतो ना, तेव्हा ते दूध खूप टेस्टी आणि त्याचं टेक्स्चर पण सुंदर असते आणि जाड जाड दूध निघते, ज्याने टेपरातचा रसा जबरदस्त जाड मस्त बनतो. खायला खूप मज्जा येते. ते दुधीमध्ये हा नारळाचा ज्यूस जेव्हा जातो ना, हा हा काय सांगू तुम्हाला. टेपराचा व्हिडिओ तर आपल्या व्हिडिओवर पोस्ट झालेलाच, आपल्या चॅनलवर पोस्ट झालेलाच आहे. नक्की चेक करा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. भरपूर जणांना प्रश्न असतो की नक्की नारळ कोणता वापरायचा. काही जण सुका नारळ घेतात व त्याचं दूध बरोबर निघत नाही. दूध जर नाही बरोबर निघालं तर मग रसाला चव लागत नाही, सगळी मेहनत फुकट. म्हणून मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर असा पाहिजे. माझा नवरा मला नेहमी किचनमध्ये जेवण करण्यासाठी हेल्प करत असतो. बघा आता मी तुमच्याशी बोलते तरी तो किती बिझी आहे. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त मला मदत करण्यामध्ये असतं. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. काळजी घ्या.